Welcome friends. In the last lecture, I will see the Dalton's atomic theory. In this lecture, I will discussing the Thomson's atomic theory, Thomson's atomic models. Uh, Scientist Thomson proposed that the theory about the atoms, structure of the atoms. So, one activity is take a solid balls and bundi ladu, press both these spheres with your palm. You find what did you find? Cut the solid ball with a sharp nib. What did you find? काय करायचं आहे आपल्याला की दोन ट्राय सांगितले आपल्याला करायसाठी की एक बुंदीचा लाडू घ्यायचा आणि दुसरा जे काही बॉल आहे ते बॉल घ्यायचा, सॉलिड बॉल घ्यायचा. दोघांना आपण काय करायचं, वरून प्रेस करायचं. काय होतं, जे काही बुंदीचा लाडूला आपण वरून प्रेस केल्यावर काय होतं, त्याच्यामधले जी काही बुंदी आहे ती काय होते, स्प्रेड होते, म्हणजे ती काय म्हणजे पसरते. आणि पण जे काही बॉल आहे, बॉलला आपण प्रेस केलं तरी काय होते, त्याला प्रेस केल्यावर सुद्धा काहीच होत नाही त्या सॉलिड बॉलला. नंतर जे काही दुसरं आहे की आपण जे काही सॉलिड बॉल आहे त्या बॉलला काय करायचं, कट करायचं. बॉलला कट करायचं आणि मधामध्ये बघायचं काय दिसते आपल्याला, की पोकळी दिसते आपल्याला. अ बुंदी लाडू इज अ फॉर्म टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. बुंदी लाडूला इंटरनल स्ट्रक्चर असते, म्हणजे काय की जे काही लहान लहान बुंदी आहे त्या बुंदीच्या कणापासून तिचा बुंदीचा लाडू तयार झालेला असतो. फॉर्म्स अँड इंटरनल स्ट्रक्चर it is a formed by the streaking the smallest particle, the bundi. This is the Thomson models. Okay, it is a forms bundi ladu is found to have an internal structure. It is formed by the streaking the smaller particles, the bundis, टू इच अदर्स. म्हणजे काय, त्याच्यामध्ये बुंदीच्या लहान लहान पार्टिकल्स ते एकमेकाला घट्ट बांधून असतात आणि ते बुंदीचा लाडू तयार होते. हाऊएव्हर द सॉलिड बॉलच्या बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर ब्रॉडली द स्टिकिंग डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर नसते. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, द ॲटम्स ॲज डिस्क्राईब. त्याच्यामध्ये काय असतं, कुठल्याही प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर नसते, किंवा त्याच्यामध्ये जे काही बुंदीच्या लाडूमध्ये जसं काही ॲटम्स असतात त्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तर त्याच्यामध्ये काय असते, एक मधामध्ये आपण जर बॉल कट केलं तर आपल्याला काय भेटते, पोकळी तयार झाल्यासारखी आपल्याला दिसते. ओके, द ॲटम्स ॲज डिस्क्राईब बाय द डॉल्टननं ज्या प्रकारे ॲटम्स हे डिस्क्राईब केलं, अणू हे डिस्क्राईब केलं, डिस्क्राईब बाय द Daltons turns out to the hard solid sphere with no internal structure. According to the Dalton atomic theory, the mass is distributed uniformly in an atoms. डॉल्टनच्या म्हणण्यानुसार जे काही मास आहे, जे काही मास ऑफ द ॲटम्स, मास हे ॲटममध्ये जे काही मास आहे ॲटमचं ते डिस्ट्रीब्युटेड. दिस इज द वन ॲटम सपोज, अँड याचं जे काही मास आहे, जे काही वजन आहे, हे मास हे डिस्ट्रीब्युटेड म्हणजे सर्व भागावर समान असते असं त्यांनी सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू द Dalton's atomic theory, the mass is distributed over all the spaces of all the boundaries of that atoms. Okay, according to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly, म्हणजे समप्रमाणामध्ये सर्व ॲटम्सवर समप्रमाणामध्ये त्याचं काही मास आहे हे डिस्ट्रीब्युटेड झालेलं असते असं डॉल्टन्स म्हणला होता. द सायंटिस्ट जे थॉम्सन्स डिमॉन्स्ट्रेटेड द एक्सपेरिमेंट दॅट दी निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इनसाइड द ॲटम्स. थॉम्सन्सनं काय केलं की त्याला त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे त्याला त्या ॲटममध्ये निगेटिव्हली चार्जड पार्टिकल भेटले. त्या ॲटममध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल भेटले आणि ते पार्टिकल, डॉल्टनचं म्हणणं काय होतं की त्या ॲटममध्ये, त्या जे काही अणूमध्ये, सर्व काही पार्टिकलमध्ये, त्या अणूच्या जे काही अणूमध्ये जे काही पार्टिकल येतं, अणूमध्ये जे काही पार्टिकल आहेत त्या पार्टिकल्समध्ये त्यांचं मास, सर्व पार्टिकल्सचं मास हे सारखं असतं, डॉल्टनचं असं म्हणणं होतं. पण जे काही थॉम्सन्सनं काय केलं की एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे त्याला काय सापडलं त्या ॲटममध्ये की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स सापडले. आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स त्यांचं वजन हे 1800 टाइम्स हायड्रोजन ॲटमपेक्षा कमी होतं.
म्हणजे त्यांचं वजन हे खूप कमी होतं. म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल सापडले आणि त्यांचं वजन हे खूप कमी होतं. ते कुठं सापडले? तर ॲटममध्ये सापडले. काय सांगितले त्यांनी की पार्टिकल्स इनसाइड अँड ॲटम्स हॅव अ मास 1800 टाइम्स लेस दॅन द हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमचं जे काही मास आहे, जे काही वजन आहे, त्यापेक्षाही सर्वात कमी हायड्रोजन ॲटमचंच वेट असतं, तर मॅस असतं. तर त्याच्यापेक्षाही 1800 टाइम्स कमी, त्याच्यापेक्षाही 1800 टाइम्स कमी हे कोणाचं वेट असतं? त्या इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, त्याला नंतर इलेक्ट्रॉन नाव पडलं. ठीक आहे. तर निगेटिव्हली चार्ज पार्टिकलचं वेट 1800 टाइम कमी असतं असं थॉमसननं प्रूव्ह केलं त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे. आणि इथं डॉल्टनची थेरी ही काय झाली? डॉल्टनची थेरी मान्य केली गेली नाही याच्यामुळं. कारण की डॉल्टननं एक मानलं होतं की डॉल्टननं सांगितलं होतं की जे काही ॲटम आहे त्या ॲटममध्ये काय असतं की सर्व पार्टिकलचं मास हे सारखं असतं ॲटममधल्या. तर थॉम्सन काय म्हणतं की त्या ॲटममध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि त्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सचं जे काही मास आहे ते 1800 टाइम्स कमी आहे हायड्रोजन ॲटमपेक्षा. म्हणजे त्याचं मास हे कमी आहे. म्हणजे काही ॲटमचं मास जास्त आहे, काही ॲटमचं मास कमी आहे. तर म्हणजे इथं काय झालं? एक पॉस्च्युलेट म्हणजे काय झालं? खोटं, म्हणजे एक त्याला मोडून काढला कोणी? थॉमसननं तो थेरम, थॉमसननं तो त्यांचा डॉल्टनचा पॉस्च्युलेट हा मोडून काढला. ओके. काय सांगते नंतर की डॉल्टन्स टर्म्स आउट द the scientist J.J. Thomson demonstrated the experimentally that the negatively charged particles inside the atoms have a mass 1800 times less than hydrogen atoms. Lateral, नंतर काय केलं की lateral these particles were named as electrons आणि नंतर त्या पार्टिकल्सला इलेक्ट्रॉन्स असं नाव दिलं झालं. These particles named as electrons. Then lateral, these particles named as electrons. Commonly the substances are usually electrically neutral. Obviously the molecules of a substance and the atoms which combine chemically to form the molecules are electrically neutrals. आणि कुठलाही सबस्टन्स, कॉमनली द सबस्टन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स, म्हणजे कुठलाही सबस्टन्स असतो तो कसा असतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ओके. तर तो जर सबस्टन्स असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स, obviously the molecules of a substance and the atoms which combine chemically to form the molecules are electrically neutrals. म्हणजे जे काही मॉलिक्युल्स तयार होतात ते मॉलिक्युल्स कसे असतात? तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स असतात. कशामुळं? त्याच्यामधले जे काही केमिकल फॉर्मेशन असतं ते केमिकल फॉर्मेशनमुळं काय होतं? जे काही पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स आणि त्यांच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन असतं ते कॉम्बिनेशन काय करतं? ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल करण्याचं काम ते दोन आयन्स करत असतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्टिकल्स. तर ते आपल्याला इथं जाणवत नाही. तर कुठलाही मॅटर्स, कुठलाही ॲटम्स हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, पण त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात त्याच्यामधलं जे काही वेट असतं ते कमी, म्हणजे त्यांचा वेट कसं असतं? ते कमी जास्त असतं. हे आपल्याला बघायला मिळतं. ओके. देन however is an atoms electrically neutrals in the split of having negatively charged electrons in it. The Thomsons overcome these difficulties by the putting forth models of the atomic structure. त्यांनी काय केलं की थॉमसन्सनं कशा प्रकारे प्रूव्ह केलं की ॲटम्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. न्यूट्रल म्हणजे काय? पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स दे फॉर्म द न्यूट्रल्स. म्हणजे 100 जर पॉझिटिव्ह आयन्स असले, 100 जर निगेटिव्ह आयन्स असले तर त्यांच्या दोघांमधलं जे कॉम्बिनेशन असतं ते कसं असतं? इलेक्ट्रिकली न्यूट्रल कॉम्बिनेशन असतं. म्हणजे त्यांच्या दोघांमधले जे काही चार्जेस आहे ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतं. न्यूट्रल चार्ज म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा चार्ज तिथं नसतो. तर थॉमसन्सने कशाच्या आधारे प्रूव्ह केलं? तर थॉमसन्स प्रूव्ह दिस न्यूट्रल atoms are the neutrals or the molecules are the neutrals. These are the one postulates, one models they will be proposed. They which models is the Thomson's palm pudding models of the atoms. Thomson's palm pudding models, he proposed that, scientist Thomson's. The models of the atoms put forth by the Thomsons in the year 1904.
1904 मध्ये त्यांनी हे मॉडेल प्रपोज्ड केलं. ही इज द फर्स्ट मॉडेल ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर. आणि हे फर्स्ट मॉडेल आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर डिस्क्राईब करण्याचं पहिलं मॉडेल थॉम्सन्स या शास्त्रज्ञांनी मांडलं. अकॉर्डिंग टू धिस मॉडेल द पॉझिटिव्हली चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट दी ॲटम्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स इज एम्बेडेड इन इट. म्हणजे त्यांच्या मॉडेलनुसार त्यांचं जे काही मॉडेल तुम्हाला चित्रामध्ये बघायला भेटतं, त्यांचं जे इमेज आहे त्या इमेजच्या बाजूला जे काही मॉडेल दाखवलं आहे त्या मॉडेलमध्ये तुम्ही बघा की जे काही पॉझिटिव्हली चार्ज दिस मॉडेल जे काही पॉझिटिव्हली चार्ज आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज हे कसे असतात एम्बेडेड इन दॅट सिस्टीम इन दॅट ॲटम्स अँड दी निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन दॅट ॲटम्स. म्हणजे काय की त्या मॉडेलमध्ये पॉझिटिव्हली चार्ज हे डिस्ट्रीब्यूट असतात, पॉझिटिव्हली चार्ज पसरलेले असतात. जे काही बाहेरचा तुम्ही जे काही त्या याच्यामधला पाल्म फूडमधला म्हणजे ते काही ते स्ट्रक्चर आहे त्या याच्यामधलं किंवा टरबुजातल्या बिया जर आपण बघितल्या तर टरबुजातल्या बियामध्ये काय असतं की टरबुजातल्या जे बिया येतात ते की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, आणि जे काही लाल लाल कलरचं पोर्शन आहे ते लाल लाल कलरचा पोर्शन म्हणजे काय असतो की पॉझिटिव्हली चार्ज. त्याप्रमाणे या पाल्म पुडिंग मॉडेल्समध्ये जे काही तुम्हाला सराउंडिंगमध्ये जे काही लाल कलरचं स्ट्रक्चर दिसायले त्या लाल कलरचं स्ट्रक्चर म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पोर्शन अँड ती बिया असतील त्याच्यामध्ये तर ते कसं दिसायला तुम्हाला त्याच्यामध्ये इम्बेडेड म्हणजे घुसल्यासारखं टरबुजामध्ये ज्याप्रमाणे बिया घुसलेल्या असतात त्याचप्रमाणे इथं स्ट्रक्चर आहे. तर ते निगेटिव्हली चार्ज तिथं एम्बेडेड असतात म्हणजे त्या पाल्म फूडमध्ये सुद्धा एम्बेडेड असतात. ज्याप्रमाणे टरबुजामध्ये एम्बेडेड असतात बिया त्याप्रमाणे आपण तिथं समजू शकतो. आपल्यासाठी टरबूज हे आपल्यासाठी हे मॉडेल ॲटॉमिक स्ट्रक्चरचं डिफाईन करू शकतं. The distributed positively charge is balanced by the negatively charge on the electrons. Therefore, the atoms become the electrically neutrals. आणि त्याचं काय आहे की जे काही पॉझिटिव्हली चार्ज जे पॉझिटिव्हली चार्ज सराउंडिंगला जे पोर्शन आहे लाल कलरचा ते पॉझिटिव्हली चार्ज आणि जे काही निगेटिव्हली चार्ज आहे ते एम्बेडेड आहे. तर ते काय करतं निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज हे एकमेकामध्ये काय होते की न्यूट्रल होऊन जाते. जेवढे पॉझिटिव्हली चार्ज तेवढेच निगेटिव्हली चार्ज आणि त्यांच्या दोघांमध्ये जी काही रिॲक्शन आहे ती काय होते न्यूट्रल होऊन जाते. आणि त्यामुळंच ॲटम्स बिकम अ न्यूट्रल. म्हणजे त्यामुळंच ॲटम हे न्यूट्रल असतो. त्यामुळे ॲटम हा न्यूट्रल आपल्याला पाहायला मिळतो. तर या पाल्म पुडिंग मॉडेलच्या आधारे जे थॉम्सन्स यांनी हे डिस्कवर केलं. ओके, आता पण पाल्म पुडिंग म्हणजे काय तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की पाल्म पुडिंग म्हणजे काय, किंवा आपल्या इकडं जर टरबुजाचं तुम्हाला एक्झाम्पल सोपं जाते ते समजण्यासाठी. तर पाल्म पुडिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द पाल्म पुडिंग, क्वेश्चन arises in your mind. The palm pudding or the palm cake is a sweet dish prepared during the Christmas या सणाच्या निमित्ताने ही गोड पदार्थ म्हणून त्याला ओळखलं जाते. In the old time, this dish was made in the western countries by the adding the piece of the dried foods called palm. हे ड्राय फूड आहे आणि हे ड्राय फूड ॲड केल्यावर ती डिश बनते पाल्म पुडिंग. धीज डेज रायझिंग अँड डेट्स आर यूज्ड. काजू बदाम आता यूज केले जातात आणि पहिले ते पाल्म हे फूड त्या डिशसाठी पाल्म केक किंवा पाल्म पुडिंगसाठी वापरलं जातं. आपल्या इकडे टरबूज हे एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर आज आपण काय शिकलो की थॉम्सन्स इफेक्ट काय शिकलो आपण याच्यामध्ये की थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये जे काही ॲटम्स थॉम्सन्सनं काय प्रूव्ह केलं की डॉल्टन्सनं काय सांगितलं की जे काही ॲटम्स आहे या ॲटम्सच्या प्रत्येक पार्टिकल्समध्ये त्यांचं प्रत्येक पार्टिकल्सचं इक्वल मास असतं. त्यांचं मास कसं असतं इक्वल असतं. पण थॉम्सन्सनं त्याला काय आव्हान दिलं आणि त्यानं काय एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटवर त्याला काय आढळलं तर जे काही पार्टिकल्स आहेत ॲटम्समधले जे काही पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये निगेटिव्हली पार्टिकल्स त्याला आढळले आणि त्या निगेटिव्हली पार्टिकल्सचं मास हे 1800 टाइम्स हायड्रोजन ॲटमपेक्षा 1800 टाइम्स हे कमी होतं असं आपल्याला त्याला तिथं आढळलं. नंतर त्यांनी काय केलं की त्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकलला नाव काय दिलं इलेक्ट्रॉन्स असं नाव दिलं आणि त्यांनी ॲटम्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स असतो असं प्रूव्ह हे पाल्म पुडिंग
च्या आधारे केलं. पाल्म पुडिंग इज अ डिश ऑफ द प्रिपेअर फ्रॉम द क्रिसमस. क्रिसमसच्या सणानिमित्त पाल्म पुडिंग ही डिश तयार केली जाते हे पाल्म फूड ॲड करून. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या इकडं टरबूज असतं त्या टरबुजाच्या बिया आणि म्हणजेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड जे टरबुजाचं लाल लाल कलरचं जे काही भाग दिसतो पोर्शन ते पॉझिटिव्हली, आणि मग निगेटिव्हली पार्ट आणि पॉझिटिव्हली पार्ट दे कंबाईन अँड दे गेट न्यूट्रल्स. त्याच्यामध्ये याच्यामध्ये आयटम्समध्ये निगेटिव्हली पोर्शन असतो आणि पॉझिटिव्हली पोर्शन असतो. म्हणजे निगेटिव्हली जे काही पोर्शन आणि पॉझिटिव्हली पोर्शन याच्यामुळे काय होतं, तो जे काही ॲटम्स आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो असं त्यांनी सांगितलं. ओके, आय होप यू अंडरस्टँड दी concept and postulates and demonstrate the new ideas of the Thomson's. Two concept related, two theories I will discussing, I will learn. One is a Dalton atomic theory and another is a Thomson's atomic theory. Okay, you see, you read on your book and watch video again and again. Any doubts in that two theories and related in the previous syllabus, you can send me. Okay, thank you.